चाळीसगाव मिलगेट परिसरातील ऑटो गॅरेजला आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला. चाळीसगाव दि. 4 जून 2025. चाळीसगाव शहरात काल रात्री दि. 3 जून 2025 10:00 वाजण्याच्या सुमारास मिलगेट समोरील सर्जेराव शिंदे यांच्या ऑटो गॅरेजला भीषण आग लागली. शुभम पाटील यांनी तात्काळ फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच चाळीसगाव अग्निशमन दलाचे जवान श्री अक्षय घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही आग यशस्वीरित्या विझवून मोठा अनर्थ टाळला. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अचानक सर्जेराव शिंदे यांच्या ऑटो गॅरेजमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. परिसरातील नागरिकांनी ही आग पाहताच एकच खळबळ उडाली. शुभम पाटील यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे फायर वाहन चालक बापू ठाकूर आणि बापू चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत फायरमन संदीप देशमुख, विजय चौधरी, सागर देशमुख आणि नितीन खैरे हे देखील उपस्थित होते. अग्निशमन दलाचे प्रमुख श्री अक्षय घुगे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली जवानांनी अत्यंत वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने आग विझवण्याचे कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करत अवघ्या काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या तत्परतेमुळे गॅरेजचे मोठे नुकसान टळले, तसेच आसपासच्या परिसरातील इतर दुकाने आणि घरांनाही आग पसरण्यापासून रोखले गेले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या धैर्याने आणि तत्परतेने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान कंट्रोल रूममधून रितेश देशमुख यांनी आवश्यक माहिती आणि समन्वय राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर. बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी, बबलू आहिरे, चाळीसगाव.